नमस्कार, मी माधवी. मी शिक्षिका आहे, 2 मुलांची आई आहे आणि तुमच्यासारखीच एक वर्किंग मॉम आहे. तुम्ही कधी एक प्रश्न स्वतःला विचारलात का? शेवटचं कधी तुम्ही स्वतःसाठी काही नवीन शिकलात? घर, जॉब, मुलं, जबाबदाऱ्या या सगळ्यात आपण कुठेतरी हरवतो. आपण सगळ्यांसाठी जगतो. सकाळपासून रात्रीपर्यंत धावपळ, मुलांची काळजी, घरकाम, ऑफिसचं प्रेशर. पण एक गोष्ट मात्र कायम राहते, माझ्यासाठी वेळ नाही. आणि हळूहळू काय होतं माहिती आहे? आपण ग्रो होणं थांबवतो. आपला कॉन्फिडन्स कमी होतो आणि एक दिवस अचानक असं वाटतं, मी राहिलेच नाही. पण ट्रूथ काय आहे माहीत आहे? तुम्हाला 2 तास नकोत. तुम्हाला फक्त 15 मिनटं हवीत. हो, 15 मिनटं लर्निंग. तुमचं आयुष्य बदलू शकतं. दररोज 15 मिनटं नवीन काहीतरी शिका. स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा आणि बघा 30 दिवसांनी तुम्ही किती बदलता. लर्निंग म्हणजे फक्त बुक वाचणं नाही, तो तुमचा माइंडसेट बदलतं. तुमचा कॉन्फिडन्स वाढवतो. तुमची आयडेंटिटी रिबिल्ड करतं. वर्किंग मॉम्ससाठी लर्निंग खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्ही फक्त आई नाही, तुम्ही एक इंडिव्हिज्युअल आहात. तुम्ही ग्रो झाला नाहीत तर गिल्ट आणि फ्रस्ट्रेशन वाढतं. आज मी तुम्हाला 3 सिंपल वेज सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे मायक्रो लर्निंग. छोट्या वेळेत मोठा बदल. आपल्या सगळ्यांना वाटतं माझ्याकडे वेळच नाही. पण खरं काय आहे माहिती आहे? आपल्याकडे वेळ नाही, पण छोटे छोटे मोमेंट्स आहेत. मुलं खेळत असतात, तुम्ही स्वयंपाक करत असता, तुम्ही ट्रॅव्हल करत असता. हे सगळे मोमेंट्स वेस्ट जातात. इथेच तुमचं मायक्रो लर्निंग कामाला येतं. या वेळेत तुम्ही एखादा ऑडिओ बुक ऐकू शकता, एक छोटा यूट्यूब लर्निंग व्हिडिओ बघा, रोज फक्त 5 पेजेस बुक वाचा. तुम्हाला 1 तास बसून स्टडी करायची गरज नाही. थोडं थोडं पण रोज करा. कन्सिस्टन्सी ग्रेटर दॅन टाईम. दररोज 10 मिनटं लर्निंग केलं तर 30 दिवसांनी तुम्ही 300 मिनटं इन्व्हेस्ट केली असतील. म्हणजेच 5 तास लर्निंग. छोट्या स्टेप्सला कमी समजू नका, तेच मोठा बदल घडवतात. दुसरं म्हणजे फिक्स 15 मिनटं मी टाईम ठरवा. जर तुम्ही वेळ ठरवला नाही तर लर्निंग कधीच होणार नाही. कारण दिवसभरात काही ना काही काम येतच आणि आपण स्वतःला शेवटी ठेवतो. म्हणून एक स्पेसिफिक टाईम ठेवा. सकाळी मुलं उठायच्या आधीचा वेळ, दुपारी ब्रेकमधला वेळ किंवा रात्री सगळे झोपल्यानंतर. ही वेळ फक्त तुमच्यासाठी असेल. नो फोन डिस्ट्रॅक्शन्स, नो गिल्ट, नो कॉम्प्रोमाइज. तुम्ही सगळ्यांसाठी वेळ काढता तर स्वतःसाठी 15 मिनटं काढणं डिझर्व करतं. दररोज 15 मिनटं म्हणजे एका वर्षात 90+ तास लर्निंग. इमॅजिन करा तुम्ही किती बदललात. तिसरं म्हणजे लर्न व्हॉट यू लव. प्रेशर नाही, पॅशन ठेवा. तिसरी आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट, लर्निंग एन्जॉय करा. स्ट्रेस नाही. आपण काय करतो? दुसऱ्यांना पाहून लर्निंग सुरू करतो, पण आपल्याला इंटरेस्ट नसतो आणि मग 3 दिवसांनी सोडून देतो. म्हणून एक सिंपल रूल ठेवा, जे आवडतं तेच शिका. इंग्लिश बोलायला शिकायचे, दररोज 10 मिनटं प्रॅक्टिस करा. कुकिंग आवडतं, न्यू रेसिपी ट्राय करा. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी स्मॉल हॅबिट्स इम्प्रूव्ह करा. तुम्हाला जे आवडतं, जे केल्यावर एनर्जी येते, स्ट्रेस नाही वाटत, ते करा. लर्निंग जर बर्डन वाटलं तर ते टिकणार नाही, पण लर्निंग पॅशन बनलं तर ते आयुष्य बदलतं. तुम्हाला एक्सपर्ट बनायचं नाही, तुम्हाला फक्त रोज 1% बेटर व्हायचं आहे. तुमच्याकडे वेळ कमी आहे, पण तुमच्याकडे चॉईस आहे. तुम्ही स्क्रोल करू शकता किंवा ग्रो करू शकता. निर्णय तुमचा आहे. तुम्हाला जे आवडतं ते शिका. तुम्ही नॅचरली कन्सिस्टंट राहाल. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची मुलं तुम्हाला बघून शिकतात. जर तुम्ही स्वतःला इग्नोर करत असाल तर तेही तेच शिकतील. पण जर तुम्ही 15 मिनटं लर्निंग करत असाल तर ते तुम्हाला रोल मॉडेल म्हणून पाहतील. तुम्ही खूप काही करता, तुम्ही थकता पण थांबत नाही. पण आता स्वतःसाठी थोडं थांबा. दररोज 15 मिनटं फक्त तुमच्यासाठी. तुम्ही स्वतःमध्ये इन्व्हेस्ट केलं तर तुमचं आयुष्य बदलू शकतं. जर तुम्ही आजपासून 15 मिनटं लर्निंग सुरू करणार असाल तर कमेंटमध्ये लिहा 15 मिनिट्स फॉर मी. हा व्हिडिओ शेअर करा त्या आईसोबत जिला आज मोटिवेशनची गरज आहे. आणि लक्षात ठेवा, 1% बेटर एव्हरी डे तुमचं आयुष्य बदलू शकतं.